गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे न्यूमरिकल स्टार्ट करतोय. तर मी पहिलं न्यूमरिकल रीड करतो. मी बुकमधून न्यूमरिकल रीड करतोय. टू बॅटरीज ऑफ 7 वोल्ट अँड 13 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम अँड 2 ओहम आर respectively are connected in parallel with resistance 12 ohm. Find the current through each branch of circuit and potential difference across 12 ohm resistance. ओके, आपल्याला त्यांनी दोन बॅटरी दिल्यात. पहिली बॅटरी आहे तिचं EMF आहे 7 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहम. दुसरी बॅटरी आहे तिचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 ओहम आणि त्या बॅटरीचं व्होल्टेज आहे 13 ओहम. दिस टू बॅटरीज आर कनेक्टेड पॅरलल टू इच अदर. मग पहिल्यांदा मी सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. ही बॅटरी 7 व्होल्ट, हा तिचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. ओके, ही दुसरी बॅटरी आणि हा तिचा इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम. ही बॅटरी 13 व्होल्ट. like that. They are connected parallel across external resistance 12 ohm. तर हे झालं 12 ohm. पहिली बॅटरी आहे हिचा करंट I1 घेऊया. दुसरी बॅटरी हिचा करंट I2 घेऊया. म्हणजे हा करंट आला I1 प्लस I2. लूप ए बी सी डी ई एफ. आता हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे बाय युजिंग क्रिचॉफ्स लॉ. मग पहिल्यांदा मी लूप कन्सिडर करतो ABDEA. ओके, आता क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करताना काय प्रिकॉशन घ्यायचे असतात बघा. तुम्ही जे लूप घेता त्या लूपशिवाय बाकीचं सगळं डिस्कनेक्ट करायचं. मग आता मी लूप कोणतं घेतलंय ABDEA, बरोबर आहे. मग मी ते लूप ड्रॉ करतो. पहिल्यांदा 1 ओहम 7 व्होल्ट. आता आपण ABDEA हे लूप घेतलंय म्हणजे मिडलवाली ब्रँच डिस्कनेक्ट झाली. हा रेजिस्टन्स 12 ओहम, हा करंट I1, हा करंट I1 प्लस I2. लूप ABDEA. ओके, कळलं. ज्या वेळेला तुम्ही क्रिचॉफ्सला अप्लाय करता, ज्या लूपला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या लूपशिवाय बाकीच्या सगळ्या ब्रँच असतील त्या डिस्कनेक्ट करायच्या. मग आता मी मिडलवाली ब्रँच आहे, आपण लूप कोणतं घेतलंय ABDEA घेतलंय, त्यामुळं मिडलवाली ब्रँच मी डिस्कनेक्ट केली. ओके, मग आता ह्या लूपवर आपण फोकस करूयात. ह्या लूपमध्ये दोन रजिस्टन्स आहेत 1 ओहम आणि 12 ओहम. एकच बॅटरी आहे 7 व्होल्ट. दोन करंट आहेत I1 आणि I1 प्लस I2. आता I1 करंट आहे तो अँटी क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो होतोय. I1 प्लस I2 पण अँटी क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो होतोय आणि बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट असणार आहे तो देखील अँटी क्लॉकवाईज सेन्सला असणार आहे. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन ऑफ क्रिचॉफ्स लॉ, अँटी क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. मग मला मिळालं प्रॉडक्ट ऑफ IR, बरोबर आहे ना. प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स घ्यायचं आहे. प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स घ्यायचं आहे. सो 1 इंटू I1 म्हणजे हे आलं I1 प्लस 12 I1 प्लस I2. हे झालं प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ EMF. इथे EMF किती आहे, बॅटरी आहे 7 व्होल्टची, हे झालं 7. सो मला मिळालं I1 प्लस 12 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 7. सो इक्वेशन नंबर 1 मला मिळालं 13 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर 1. ओके, कळलं का कसं केलं ते.
हां, मग आता लूप घेऊयात. एफ सी दुसरं डायग्रॅम बघा. आता हे लूप कन्सिडर करतो, एफ सी डी ई एफ. आता हे लूप जर मी घेत असेल तर वरची ब्रँच डिस्कनेक्ट झाली, मग मी इथं लूप पुन्हा सेपरेट ड्रॉ करतो. 2 ओम, एफ ई डी सी. ओके, आता लूप बघा. आपलं लूप कोणतं आहे? आपलं लूप आहे एफ सी डी ई एफ. ओके, ह्याच्यामध्ये दोन करंट आहेत. पहिला करंट आहे तो I2 आहे, जो 2 ओम मधून पास होतो आहे, आणि दुसरा करंट आहे I1 प्लस I2. ओके, हा 2 ओम मधून 12 ओम मधून पास होतोय. क्लिअर झालं. आता I2 हा करंट कसा आहे? अँटी क्लॉकवाईज आहे, आणि I1 प्लस I2 हा करंट देखील अँटी क्लॉकवाईजच आहे. बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल टू एफ, एफ टू ई, ई टू डी, डी टू सी, सी टू निगेटिव्ह टर्मिनल जाणार आहे, म्हणजे बॅटरीचा EMF असणार आहे, तो देखील पॉझिटिव्ह असणार आहे, कारण बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट आहे तो अँटी क्लॉकवाईज सेन्स नाही. मग अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स लॉ, समेशन IR इज इक्वल टू समेशन ई. मग मला इक्वेशन मिळालं 2I2 प्लस 12 I1 प्लस I2 इज इक्वल टू 30. म्हणजे हे आलं 2I2 प्लस 12 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 13. सो 12 I1 प्लस 14 I2 इज इक्वल टू 13. हे आलं इक्वेशन नंबर 2. तुमच्या लक्षात येत आहे, मी ज्या वेळेला एक पर्टिक्युलर लूप कन्सिडर करतोय त्यावेळेला दुसरं लूप आहे त्याला मी डिस्कनेक्ट करून टाकतोय. मग इक्वेशन 1 याला मल्टिप्लाय करतो बाय 7. इक्वेशन 2 याला मल्टिप्लाय करतो बाय 6. मग मला मिळालं इक्वेशन 1 मिळणार 91 I1 प्लस 84 I2 इज इक्वल टू 49. आणि इक्वेशन 2ला 6 मल्टिप्लाय केलं मी, ते आलं मग 72 I1 प्लस 84 I2 इज इक्वल टू 78. दोन इक्वेशन मायनस करतो, मायनस मायनस मायनस, हे I2 कॅन्सल झालं. म्हणजे मला मिळालं 19 I1 इज इक्वल टू मायनस 29. सो I1 इज इक्वल टू मायनस 29 अपॉन 19. सो हे आलं मायनस 1.526 एम्पियर. आपण I1 फाइंड केला. आपल्याला ईच ब्रँचमधला करंट फाइंड करायचं आहे, त्यापैकी पहिला करंट I1 मी फाइंड केला. ओके, मग आता इक्वेशन 1 मध्ये I1 ची व्हॅल्यू पुट करतो. इक्वेशन 1 आहे 13 I1. सो हे आलं मायनस 1.526 प्लस 12 I2 इज इक्वल टू 7. सो हे आलं मायनस 19.83 प्लस 12 I2 इज इक्वल टू 7. सो 12 I2 इज इक्वल टू 26.83. सो I2 ह्याच्यावरनं मिळालं 2.23 एम्पियर. कळलं? आपण I1 काढलं, I2 काढलं,
I1 कसं फाईंड केलं, दोन इक्वेशन मांडले, दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व केलं, त्याच्यावरनं मला I1 I2च्या व्हॅल्यू मिळाल्या. ओके, आता I इज इक्वल टू I1 प्लस I2. मग हे आलं I1 आपलं आलं -1.526 प्लस 2.23. सो आयची व्हॅल्यू आली 0.711 एम्पियर. हा झाला आय. ईच ब्रँचमधला करंट फाईंड केला. अजून आपल्याला न्यूमरिकलमध्ये विचारलंय 12 ओम रजिस्टर आहे, ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे. आता 12 ओम मधला करंट आपण आत्ताच काढलाय, तो किती आहे 0.711. मग व्होल्टेज काढायचं असेल तर फॉर्म्युला कोणतं यूज करणार, V इज इक्वल टू IR. मग बघा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 12 ओम रजिस्टर, V इज इक्वल टू I इंटू R. मग हे आलं 0.711 इंटू 12. सो V इज इक्वल टू 8.53 व्होल्ट. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 12 ओम रजिस्टर. क्लिअर झालं न्यूमरिकल. न्यूमरिकल लक्षात आलं का. क्रिचॉफ्सला अप्लाय करताना लूप वाईज अप्लाय करत जायचं आणि एक लूपला अप्लाय केल्यानंतर उरलेलं लूप असेल ते त्यावेळेला डिस्कनेक्ट केल्याचं सपोज करायचं आणि मग इक्वेशन मांडायची आणि सॉल्व करायचं. कळलं. न्यूमरिकल लक्षात आलं. हे ह्या न्यूमरिकलला प्रॅक्टिस लागते. ओके, मग आता पुढचं न्यूमरिकल मी रीड करतो बोर्डच्या बुकमधून. न्यूमरिकल असं आहे, फॉर गिवन नेटवर्क फाइंड करंट थ्रू 4 ohm and 3 ohm assuming that cell having negligible internal resistance. ओके, मग पहिल्यांदा मी त्यांनी दिलेलं सर्किट ड्रॉ करतो. मी इथे सर्किट ड्रॉ करतो. ही बॅटरी 5 व्होल्ट, हा रेजिस्टन्स 4 ओहम, हा रेजिस्टन्स 3 ओहम, ही बॅटरी 10 व्होल्ट, हा रेजिस्टन्स 4 ओहम, हा करंट त्यांनी दिलाय I3, हा करंट दिलाय I2, हा करंट दिलाय I1, हे देखील I1. ओके, तर लूपला नावं देतो. इट इज A, B, C, D, E, F. हे आपल्याला त्यांनी लूप दिलंय. मग आता पहिलं लूप आपण घेऊयात FCDEF. FCDEF. आता असं लूप घेताना वरचं लूप डिस्कनेक्ट करायचं. फॉर लूप FCDEF. मी हे लूप वेगळं ड्रॉ करतो तुमच्या नॉलेजसाठी. हे 3 ओहम, हा करंट I2, ही बॅटरी 10 व्होल्ट, हा रेजिस्टन्स जो वर होता त्याला मी आता खाली असा ड्रॉ केला त्या ब्रँचमध्ये 4 ओहम, हा करंट I1, हे लूप आलं FCDEF. मग ह्या लूपला क्रिचॉफ्स लॉ आपल्याला अप्लाय करायचं आहे. हां, आता बघा हे लूप आहे. ह्या लूपमध्ये 2 रेजिस्टन्स आहेत. एक रेजिस्टन्स आहे 3 ओहम, एक रेजिस्टन्स आहे 4 ओहम. 2 करंट आहेत I2 आणि I1. त्यापैकी I1 हा करंट आहे तो क्लॉकवाईज आहे, तर I2 हा करंट मात्र अँटी क्लॉकवाईज आहे. मग इक्वेशन आलं प्रॉडक्ट ऑफ
आय आर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ ई, म्हणजे हे आलं 3i2 मायनस 4i1, बरोबर आहे. आता या केसमध्ये बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट असणार आहे तो क्लॉकवाईज सेन्स नसणार आहे, त्यामुळे बॅटरीचा ई एम एफ निगेटिव्ह असणार, इज इक्वल टू -10. इक्वेशन नंबर 1. कळलं. मग आता मी दुसरं लूप घेतो, ABCFA. आता हे लूप घेऊयात, म्हणजे वरचं लूप घेऊयात, डायग्राम वरचं लूप घेऊयात, म्हणजे खालचं लूप डिस्कनेक्ट झालं. मग आता मी हे लूप इथं पुन्हा वेगळं ड्रॉ करतो तुमच्या नॉलेजसाठी. इथं हा 4 ओम रजिस्टर आला, जो रजिस्टन्स इथे होता त्याला तुम्ही असा इथे दाखवला तरी चालतो. जनरली काय करायचं, अशी जी मिडलला रजिस्टन्स दिलेले असतात त्यांना बॅटरीच्या सोबत घ्यायचं, म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल. हा रजिस्टन्स झाला 4 ओम, हे बॅटरीचा ई एम एफ 5 व्होल्ट. हा 3 ओम, ओके. हा करंट आहे I3 आणि हा करंट आहे I2. हे लूप आहे ABCFA. आता ह्या लूपमध्ये बघा दोन करंट आहेत, I3 आणि I2. त्यापैकी I2 आहे तो क्लॉकवाईज आहे आणि I3 देखील क्लॉकवाईजच आहे, म्हणजे दोन्ही करंट निगेटिव्ह आहेत. बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट असणार आहे तो देखील क्लॉकवाईज सेन्सनंच असणार आहे, त्यामुळे बॅटरीचा ई एम एफ पण निगेटिव्हच आला. लक्षात आलं. मग इक्वेशन म्हणतो -4i3 -3i2 इज इक्वल टू -5. मायनस मायनस सगळीकडे प्लस करून टाकतो. सो हे आलं 4i3 + 3i2 इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. ओके. हां, आता आपल्याला डायग्रॅमवरनं लक्षात येत आहे. डायग्रॅम बघा, I1 इज इक्वल टू I3 - I2 आहे. I1 इज इक्वल टू I3 - I2. हा I3 आहे. या पॉईंटला आल्यानंतर I3 मधला I2 इकडे गेलाय, बरोबर आहे. I1 खाली आलाय, म्हणजे I1 ची व्हॅल्यू किती येणार, I3 - I2 येणार. मग I1 इज इक्वल टू I3 - I2. ह्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट इन इक्वेशन 1. मग आपले इक्वेशन 1 काय होते बघा, 3i2 -4. I1 ला पुट केलं I3 - I2, I3 - I2 इज इक्वल टू -10. म्हणजे हे आलं 3i2 -4i3 + 4i2 इज इक्वल टू -10. सो हे आलं -4i3 + 7i2 इज इक्वल टू -10. इक्वेशन नंबर 3. कळलं. आता इक्वेशन 2 आणि 3 ला ॲड करतो. ॲड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 दोघांना ॲड करतो, म्हणजे हे आलं -4i3 + 7i2 इज इक्वल टू -10. आणि इक्वेशन 2 आहे 4i3 -3i2, मायनस नाही प्लस आहे, +3i2 इज इक्वल टू 5. दोघांना ॲड केलं, हे कॅन्सल झालं. सो 10i2 इज इक्वल टू हे आलं -5. सो I2 इज इक्वल टू -5 अपॉन 10. सो I2 इज इक्वल टू -1/2. देअरफॉर I2 इज इक्वल टू -0.5 एम्पियर. आपण I2 ची व्हॅल्यू काढली.
ओके. I2 मायनस 0.5 एम्पियर आला. ओके. आता I2 ला इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात, त्याच्यावरून आपल्याला I1 काढता येईल. सो I2 ला इक्वेशन I2 ला इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. मग इक्वेशन 1 आहे 3I2 मायनस 4I1 इज इक्वल टू -10. ओके. मग हे आलं 3, I2 आलाय मायनस 0.5 मायनस 4I1 इज इक्वल टू -10. म्हणजे हे आलं मायनस 1.5 मायनस 4I1 इज इक्वल टू -10. सो मायनस 4I1 इज इक्वल टू आलं मायनस 8.5. सो I1 इज इक्वल टू 8.5 अपॉन 4. I1 इज इक्वल टू 2.12 एम्पियर. आपल्याला I1 मिळालं, I2 मिळालं. आता आपल्याला काढायचं I3 म्हणजे I1 प्लस I2. सो I3 इज इक्वल टू I1 प्लस I2. सो I1 किती आलंय मायनस 0.5, I2 आहे ते, आणि I1 आहे 2.12. सो I3 आलं 1.62 एम्पियर. क्लिअर झालं. सो हे न्यूमरिकल सेकंड. हे न्यूमरिकल थोडेसे टफ आहे, त्याला प्रॅक्टिस लागते, पण प्रॅक्टिसने अगदी परफेक्टली जमतात. ओके. मग आपण आता तिसरं न्यूमरिकल सॉल्व करूयात. मी रीड करतो. ॲट व्हॉट व्हॅल्यू शुड बी द व्हेरिएबल रजिस्टर बी सेट such that the bridge is balanced. If source voltage is 30 volt, find value of output voltage across XY when bridge is balanced. आपल्याला त्यांनी ब्रिजचा डायग्राम देखील दिलाय. मग मी पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करतो. हे पॉइंट X, हा पॉइंट Y, हा रजिस्टन्स P, हा रजिस्टन्स Q, हा रजिस्टन्स R, हा रजिस्टन्स S. त्यांनी P ची व्हॅल्यू दिले 1.63 किलो ओहम. Q आपल्याला काढायचं आहे. हा S दिलाय 4.4 किलो ओहम. R दिलाय 300 ओहम. हे 2 पॉईंट बॅटरीला कनेक्ट झालेत. बॅटरीचं सोर्स व्होल्टेज 30 व्होल्ट आहे. ओके. हा करंट I1 आहे. हा पॉईंट A आहे. हा पॉईंट D, हा पॉईंट C, हा पॉईंट B. हा करंट I1, हा करंट I2. तोच करंट कंटिन्यू होणार आहे. सो हा इथे करंट झाला I2, हा करंट झाला I1. खरं तर हे न्यूमरिकल म्हणजे मूर्खपण आहे सॉल्व करणं म्हणजे. कारण ब्रिज जर बॅलन्स असेल तर ऑब्व्हियसली हे 2 पॉईंट इक्विपोटेन्शियल होणार. साधी गोष्ट आहे. हे 2 पॉईंट जर बॅटरीला कनेक्ट झाले असतील तर X आणि Yच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर असणार. बरोबर आहे का. ए आणि सी पॉईंट जर बॅटरीला कनेक्ट झाले असतील तर पॉईंट X आणि Yच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर येणार. ब्रिज जर बॅलन्स असेल तर बॅलन्सिंग कंडिशनला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 असतं. याचा अर्थ पॉईंट B आणि पॉईंट D हे इक्विपोटेन्शियल पॉईंट होणार. फक्त आता हे न्यूमरिकल बोर्डच्या बुकमध्ये दिले म्हणून आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग ब्रिज बॅलन्स कंडिशनला आहे. सो इफ ब्रिज इज बॅलन्स देन P by Q is equal to R upon S.
देअरफॉर क्यू इज इक्वल टू पी एस अपॉन आर. पी किती आहे 1.36 इंटू 10⁻³ किलो ओहम आहे तो. बरोबर आहे. एस किती आहे 4.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय आर आहे 300. आता मी हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर केलेत. तुम्ही लॉगबुक यूज करून सॉल्व करा. क्यूचं आन्सर येतं क्यू इज इक्वल टू 19.94 इंटू 10⁻³ ओहम. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करून करावे लागतील. लक्षात आलं का. ब्रिज बॅलन्सिंग कंडिशनला आहे त्याच्यावरनं मी हे काढलं. आता आपल्याला डायग्रॅम बघा. आपल्याला रजिस्टन्स अक्रॉस ए डी सी काढायचं आहे. आता बिटवीन पॉईंट ए अँड सी हे दोघं 1 कनेक्ट झालेत म्हणजे दोघं सिरीजमध्ये कनेक्ट झालेत. मी काय म्हणतो लक्षात येते का. पॉईंट ए आणि पॉईंट सी, पॉईंट ए आणि पॉईंट सी मध्ये हे दोन रजिस्टर 1 जोडलेत म्हणजे हे दोघं सिरीजमध्ये आहेत. सो आर ए डी सी इज इक्वल टू येणार 19,940. बरोबर आहे. आपलं वरचं आन्सर आलेलं प्लस 4404. सो आर ए डी सी आलं 24,340 ओहम. हे झालं आर ए डी सी 24,300. मग आता आपल्याला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ब्रँच ए सी काढूयात. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए सी. सो व्ही ए सी इज इक्वल टू I1 इंटू आर ए डी सी. बरोबर आहे. आपल्याला I1ची व्हॅल्यू काढायची आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस पॉईंट ए एन सी. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस पॉईंट ए एन सी किती आहे. बॅटरीचं व्होल्टेज म्हणजे 30 व्होल्ट आहे. कळलं का. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस पॉईंट ए एन सी किती आहे 30 व्होल्ट आहे. मग 30 इज इक्वल टू I1 इंटू आर किती आहे 24,340. देअरफॉर I1 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 24,340. सो I1 आलं 3/2434 एम्पियर. हे मी I1 काढलं. आता व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एडी काढूयात. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एडी आय इंटू आर. आपण क्यूची व्हॅल्यू पण डिटरमाइन केले, I1ला पण डिटरमाइन केलंय. व्ही एडी इज इक्वल टू I1 इंटू क्यू. सो I1 आहे 3/2434 इंटू क्यू. क्यूची व्हॅल्यू आहे 19,940. 19,940. देअरफॉर व्ही ए डी व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ब्रँच ए डी तो आला कॅल्क्युलेट केल्यानंतर 24.58 व्होल्ट. हे व्ही ए डी काढलं. बरोबर आहे. तसंच आता काय करूयात. ए बी सी ही ब्रँच आहे. ह्या ब्रँचचा रजिस्टन्स काढूया. बरोबर आहे. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ब्रँच ए बी सी. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए बी सी इज इक्वल टू I2 इंटू आर ए बी सी. आता नीट लक्ष द्या. ए आणि बी मध्ये हे दोन रजिस्टर सिरीजमध्ये जोडलेत. मग डायरेक्ट आपण I2 काढूयात. I2 इज इक्वल टू आता ए बी सी ह्याच्या अक्रॉस देखील व्होल्टेज किती आहे 30 व्होल्टच आहे. 30 I2 इज इक्वल टू मी लिहितोय फॉर्म्युला अजून एकदा वाढवतो, एक स्टेप वाढवतो. व्ही ए बी सी अपॉन आर ए बी सी. व्ही ए बी सी किती आहे 30 आणि आर ए बी सी किती आहे हे 1360. बरोबर आहे. प्लस 300. सो I2 इज इक्वल टू आलं 30 डिवायडेड बाय
1660. सो I2 आलं 3/166 एम्पियर. हे आपण I2 डिटरमाइन केलं. मग आता ए बी ब्रँच आहे, इकडे बघ, ए बी ब्रँच आहे, इकडे बघा, सगळे लक्ष द्या. ए बी ब्रँच आहे, ए बी ब्रँचच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढूयात. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ब्रँच ए बी, व्ही ए बी, व्ही ए बी इज इक्वल टू I2 इंटू आर ए बी. बरोबर आहे. I2 आलाय 3/166 इंटू आर ए बी सी किती आहे 1360. व्ही ए बी सॉल्व केलं तर हे पण येतं 24.58 व्होल्ट व्ही ए बी. बरोबर आहे. देअरफॉर व्ही आउटपुट व्होल्टेज, व्ही आउटपुट इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही डी, मायनस व्ही डी. म्हणजे हे आलं व्ही ए मायनस व्ही बी मायनस व्ही ए मायनस व्ही डी, मायनस व्ही डी. सो हे आलं 24.58 मायनस 24.58. सो आन्सर किती आलं 0 व्होल्ट. खरं तर हे सॉल्व करायची गरज नाही. हे न्यूमरिकल जर जेई आणि नीटला आलं तर डायरेक्टच येतं आहे. बॅलन्सिंग कंडिशन असेल तर पॉईंट बी आणि पॉईंट डी इक्वी पोटेन्शियल पॉईंट असतात. सो त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती झाला 0. पण सॉल्व करायची मेथड ही आपण कसं सॉल्व केलं मी पुन्हा एकदा सांगतो. मी काय केलं बघा, P/Q इज इक्वल टू R/S, ह्याच्यावरनं पहिल्यांदा Q काढून घेतला. मला ए सीच्या अक्रॉसचं व्होल्टेज माहीत आहे, ए सीच्या अक्रॉसचं व्होल्टेज मला माहीत आहे. ए सी ए डी सी ह्या ब्रँचचा रजिस्टन्स मला माहीत आहे. ए डी सी ब्रँच आहे, ह्याच्यामध्ये हे 2 रजिस्टर आहेत, हे सिरीजमध्ये जोडलेत. मग मला ए सीच्या अक्रॉसचं व्होल्टेज माहीत आहे, त्याचा रजिस्टन्स माहीत आहे, त्याच्यावरनं मी त्यातमधला करंट काढून घेतला. करंट काढल्यानंतर मला ए डी ब्रँचमधला रजिस्टन्स माहीत झाला, करंट माहीत झाला, त्याच्यावरनं ए डी ब्रँचच्या अक्रॉसचं मी व्होल्टेज काढलं. पुन्हा मी इकडे पण तसंच केलं. ए बी सी ह्या ब्रँचचा मला रजिस्टन्स माहीत आहे, ह्या ब्रँचच्या अक्रॉसचं व्होल्टेज मला माहीत आहे, त्याच्यावरनं मी काय केलं, या ब्रँचमधला करंट I2 काढला. मग ए बी ब्रँच कन्सिडर केली. ए बी ब्रँचचा रजिस्टन्स माहीत आहे, त्यामधला करंट माहीत आहे, त्याच्यावरनं ए बीच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड केलं. आता करंट पॉईंट ए टू बी ट्रॅव्हल झाला आहे, याचा अर्थ एचं पोटेन्शियल जास्त आहे आणि बीचं पोटेन्शियल कमी आहे. कारण करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्यामुळं मी लास्टला घेताना कसं घेतलं बघा, व्ही बी मायनस व्ही डी, त्याला मी पुढं कसं केलं, व्ही ए मायनस व्ही बी मायनस व्ही ए मायनस व्ही डी. कारण ए हा हायर पोटेन्शियलवाला पॉईंट आहे. मग त्याच्यावरनं मला व्ही बी मायनस व्ही डी डायरेक्ट मिळालं, ते किती आलं 0 आलं. क्लिअर झालं. आता उरलेले न्यूमरिकल पुढच्या लेक्चरला करूयात, तोपर्यंत थांबूयात.